तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 31 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर बघा आता आपण काल ऐकलं होतं की या नंदिनी आणि या तिच्या सासूबाईंनी म्हणजे मानिनताईंनी मिळून जीवाचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं. आता या नंदिनीचा उत्साह बघून काव्याला खूप जेलसी वाटते आणि तिने आता थेट जीवाला गाठलंय आणि जीवाला धमकीच दिली आहे की तुझ्या वाढदिवसाला मी आता काय धमाका करते ते बघच. त्या जीवाला आलं ना टेन्शन. पण आता हे सगळं त्यांनी पुढच्या प्रोमोत दाखवलंय. आता आजचा एपिसोड काय काय होतं ना ते सुरुवातीपासून ऐकत राहा. तर बघा, काल आपण पाहिलं की नंदिनी म्हणत असते या मानिनीताईंना की आई, जीवाचा तो दिवस मला स्पेशल करायचा आहे. मग मानिनीताई म्हणतात, अगं बाई, तुझ्या लक्षात आहे का जीवाचा वाढदिवस आहे आज म्हणून? मग आता ही नंदिनी म्हणते, हो आई, जीवाचा वाढदिवस आहे ते माहिती आहे, पण ॲनिव्हर्सरीच्या आपण सेलिब्रेशन नंतर जरा टेन्शनच आलंय मला. म्हणजे धडकी भरली आहे की करू की नको करू वाढदिवस. पण आधी जरा नाटक केलं तिने बरं का. ती म्हणते, आई, पण मला माहितीच नव्हतं, बरं झालं तुम्ही सांगितलं मला वाढदिवस आहे. मग मानिनताई म्हणतात, बरं झालं बाई नंदिनी, तू ॲक्ट्रेस नाहीये, कारण तुला जमत नाहीये खोटं बोलणं. चेहऱ्यावर दिसतंय सगळं, काय नाटकं करतेस, चल गप्प सांग बरं मला काय प्लॅनिंग केलंयस. मग नंदिनी म्हणते, आई, प्लॅनिंग नाही केलं सगळं, पण मला आता त्या ॲनिव्हर्सरी नंतर जरा धडकीच भरली आहे. म्हणजे मी चांगलं प्लॅनिंग करायचं आणि होऊन बसायचं काहीतरी वेगळंच. मानिनीताई तिला समजवतात, अगं असं काही होणार नाही, त्या दिवसानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या, जीवाने वाचवलंय तुला दीपकपासनं, तुला बरं नाही म्हणून तुझी काळजी पण घेतोय, तुझ्या मागे पुढे करतोय. अगं, आणि पसारे बहादर असा माझा मुलगा आता चक्क कपड्यांच्या घड्या घालतोय, म्हणजे किती कमाल झाली बघ बरं. आणि पार्थ आणि त्याच्यामधली दरी पण कमी झाली आहे, हे उत्तम झालंय बघ नंदिनी सगळं. थोडक्यात काय, अगं गोष्टी बदलतायत नंदिनी, जीवाई बदलतोय. थोडक्यात सांगायचं झालं तर तू या ज्या गोष्टी करतेस ना त्या करत राहा बाई. अगं म्हणजे ते वाढदिवसाचं प्लॅनिंग कर. नंदिनी म्हणते, आई, तुम्ही बोलताय म्हणून धीर येतोय मला, पण खरंच करू ना वाढदिवसाचं प्लॅनिंग? आता या मानिनताई म्हणतात, हो कर. नंदिनी म्हणते, मला तुमची मदत लागेल सगळ्यांची. मग आता या मानिनताई म्हणतात, अगं करू ना आम्ही मदत, मी पार्थ आणि मिथुन भाऊजींना सांगते आपण सगळे मिळून. मग लगेच नंदिनी म्हणते, आई, आपण गपचूप करूया प्लॅनिंग. मग या मानिनताई म्हणतात, तुमच्या खोलीत जाऊया का? मग नंदिनी म्हणते, नको नको, आमच्या खोलीत केलं प्लॅनिंग आणि यांना कळलं तर आपलं सगळं प्लॅनिंग रद्द होईल. आहो, तुमच्या खोलीत करूयात का आई? मग आता मानिनीताई म्हणतात, हो, आमच्याच खोलीत करूया, असं म्हणून ह्या टाळी देतात नंदिनीला. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की नंदिनीच्या हाताला लागलाय आणि दोघी जणी अशा म्हणजे छान बॉन्डिंग दाखवली आहे त्यांनी. आणि बघा आता पुढे त्या जॅकेटचा तमाशा झालाय. आता काव्या कपाट उघडते तेव्हा लगेच ते जॅकेट समोरच असतं बरं का. आता ते जॅकेट ती बघते आणि म्हणते, अरे च्या, हे जॅकेट इथे कसं काय? हे जॅकेट तर मी जीवाला दिलं होतं. काव्या आता ते जॅकेट बऱ्याच वेळ निहाळत असते बरं का. तेवढ्यात पार्थ येतो आणि म्हणतो, अरे वा, हे जॅकेट सापडलं तुम्हाला, व्हेरी गुड. आता त्या काव्याला ते आठवतं की आपण जीवाला ते कसं भेट दिलं होतं वगैरे, ते मालिकेच्या सुरुवातीला त्यांनी दाखवलं होतं. अर्धी एपिसोडनं प्रेक्षकांना मागचं व्हिज्युअलाइज करण्यातच दाखवता होते. एवढा टाइमपास असतो ना की विचारू नका. पण असो, आता पहा, हा पार्थ म्हणतो, अरे वा, सापडलं तुम्हाला जॅकेट, मला सापडतच नव्हतं, कुठे होतं हे जॅकेट? मी तरीच म्हणलं पिवळं जॅकेट गेलं कुठे सापडलं हो तुम्हाला हे जॅकेट? काव्या आता त्याला चिडून म्हणते, काय, हे जॅकेट तुमचं आहे? पार्थ म्हणतो, हो, हे माझं आहे. अरे नाही, एक मिनिट, आठवतंय मला. आता पुन्हा पार्थला आठवतं बरं का की जीवाने दिलं होतं त्याला जॅकेट. म्हटलं ना मी प्रेक्षकांनो, अर्धे एपिसोड सगळं मागचं दाखवण्यात घालवतात. मग आता ते जॅकेट त्याने घातलं होतं अशा पद्धतीने हे त्याला आठवलं. ते सगळं तो आठवतो आणि काव्याला म्हणतो, अरे हां, आठवलं मला, हे जॅकेट जीवाचं आहे, म्हणजे होतं, आता ते माझं आहे. आता काय झालं होतं माहिती का, मंदिरात जाताना मी जीवाकडनं जॅकेट मागितलं पण दिलंच नाही त्याला, द्या टाळी. आता काव्याच्याकडे रागाने बघते बरं का. मग पार्थ म्हणतो, असं काय करताय, जीवाचं जॅकेट आहे ना ते, जे जीवाचं आहे ते माझं आहे. ही लगेच चिडते आणि म्हणते, अजिबात नाही, जी गोष्ट आपली नाही आहे ना ती दुसऱ्याची आहे ना, मग त्याच्यावर कशाला आपण हक्क गाजवायचा? आता ही एवढं चिडून बोलते, याला समजतच नाही एवढं काय झालं. तो म्हणतो, म्हणजे असं काय बोलताय तुम्ही सुद्धा तुमच्या नंदिनीताईचं काही ना काही ढापलंच असेल ना, स्कार्फ वगैरे. आता याने टोमणा मारलाय बरं का तिला, कारण याने त्या लग्न ठरलं होतं नंदिनीचं आणि त्याचं तेव्हा स्कार्फ दिला होता ना नंदिनीला. आणि आता ते काव्याला आठवतं आणि ती काहीच बोलत नाही बरं का तरीसुद्धा.
मग आता पार्थ थोडा सस्पेन्स क्रिएट करत म्हणतो, आत्ता लागली टोटल, मला समजलं. मग काव्या त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते, कसली टोटल? मग पार्थ म्हणतो, मला होता तो संशय खरा ठरला. आता थोडा सस्पेन्स दाखवला यांनी बरं का. मग काव्या घाबरून म्हणते, म्हणजे कसला संशय होता तुमचा? मग आता लगेच पार्थ पचका करून म्हणतो, मधली भावंड ओ. काही दिवसापूर्वीच माझी आणि नंदिनीची चर्चा झाली होती या विषयावर. तेव्हा मी सांगत होतो नंदिनीला, मधली भावंड असतात ना, त्यांना वाटत असतं की सगळा अन्याय आपल्यावरच होतो. म्हणजे त्या भावंडांना वाटतं की आपल्याला सेकंड क्लास वागणूक मिळते. त्या भावंडांना वाटतं की आपण लहान आहोत ना, आपल्याला कोणी कसंही वागवतं. कसं आहे माहिती का, आमच्या घरात जीवा लहान आहे आणि तुमच्या घरात तुम्ही लहान आहात. जीवाला असंच वाटतं की सतत त्याच्यावर अन्याय होतो. तुम्हालाही असंच वाटत असेल ना, कारण जीवा प्रत्येक गोष्टीला रिलेट करत राहतो. नंदिनी ताईंनी सुद्धा तुमच्याकडून काही ढापलंय का? आता असं बोलल्यानंतर ही काव्या पार्थला उत्तर देते, माझी सगळ्यात प्रिय आणि माझी जवळची गोष्ट आज तिच्याकडे आहे. आता पार्थ एकदम चिडून म्हणतो, काय कुठली गोष्ट? आता इतकं गाजवताना प्रेक्षकांना हा सीन काही विचारू नका. आपल्याला वाटतं आता बोलून टाकते काय काव्या, पण आता काव्या ते जॅकेट देते बरं का पार्थला. मग पार्थ लगेच विषय बदलून म्हणतो, राहू द्या हो तुमच्याकडे. अहो, आम्ही मोठे भावंड असेच दानवीर असतो आणि आम्ही सिद्ध करत असतो की आम्ही किती चांगले आहोत. कसं असतं बालिके, आम्ही मोठे भावंड दानवीर करणं आहोत हे सिद्ध करण्याची संधी मला दवडायची नाही आहे. त्यामुळे राहू द्या, जॅकेट तुमच्याकडेच असू द्या. आता ती काय करणार आहे त्या जॅकेटचं? मग आता काव्याला हळूच म्हणतो तो, हे जॅकेट तुम्हाला छान दिसेल काव्या. आणि काव्या त्याला रिस्पॉन्स न देता पुन्हा चेहरा फुगवून घेते आणि ते जॅकेट जागेवर ठेवायला जाते. आता पार्थ पुन्हा म्हणतो, अहो ऐका ना, जे सांगायला आलो होतो ते राहूनच गेलं. येतं का माझ्याबरोबर? हिला टेन्शन येतं, आता असा काय बोल लागला. ती म्हणते, काय? पार्थ म्हणतो, अहो म्हणजे मला म्हणायचं होतं की ते आईच्या रूममध्ये ना जरा, आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात काव्या त्याला बोलूच देत नाही आणि म्हणते, मला नाही यायचं तुमच्यासोबत, मला एकटीला सोडताल का जरा, मला नाही यायचं कुठेही. आता ते जीवाच्या वाढदिवसाचं प्लॅनिंगसाठी तो बोलवत असतो तिला, पण ही खसकन ओरडते त्याच्यावर. मग पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, नका येऊ, घ्या तुमची स्पेस. जरा नाराज होतो तो, पण पुन्हा हसून म्हणतो, थोडा वेळ चला हो, आम्ही नाही डिस्टर्ब करणार. मग तेवढ्यात तिथे रम्या येत म्हणते, अरे पार्थ, मी करणार आहे तुला डिस्टर्ब. अरे मी काय आणलं बघ. अरे आपले ते नागपूरचे क्लायंट आहे ना, त्यांनी ऑरेंज बर्फी पाठवली आपल्यासाठी. आता तेवढ्यात पार्थला फोन येतो आणि तो बाजूला जातो. हां, आईचाच फोन आलाय त्याच्या. आता ही काव्या जॅकेट ठेवत असते कपाटात, तेव्हा ही रम्या तिला टोमणा मारते. अगं काव्या, सगळेजण मामीच्या रूममध्ये एकत्र जमताय, तुला नाही यायचं का? काव्या म्हणते, मला नाही जायचं, तिथे जाऊन मी काय करणार आहे? आता ती रम्यावर ओरडते आणि निघून जाते. आणि आता रम्या विचार करते की अरे ही चिडलेली दिसते, म्हणून आता पुढच्या सीनमध्ये ते दाखवणार आहे की रम्या तिला मॅन्युप्युलेट करते पुन्हा एकदा. प्रेक्षकांनो, ही खरंच UPSCची परीक्षा देते ना, काय चाललंय हिचं? असो, आता बघा हां, मानिनी त्यांच्या खोलीमध्ये सगळे कसे एकत्र जमतात आणि गंमत जम्मत होते. आता नंदिनी आल्यावरती या पटकन दरवाजा लावून घेतात मानिनी ताई आणि या नंदिनीबाई म्हणतात, काय ना हो, प्रत्येक वेळेला मला हे आवाज देत होते सारखे, काय हवंय काय नकोय, मला निघताच येईना बघा खोलीतून. आणि ते फोनवर बोलत होते आणि पटकन मी सटकले आणि या खोलीत आले. मानिनी ताई म्हणतात, अगं छानच आहे की, अगं जीवा अवतीभोवती करतोय ना तुझ्या, नाण्याची दुसरी बाजू बघ, जीवा कशी काळजी घेतोय तुझी. मग नंदिनी लाजते. मग मानिनी ताई म्हणतात, नंदिनी तुझा हात बरा झाला ना तरी काही महिने बँडेज राहू दे, म्हणजे माझं गदडं पोरग तुझी काळजी घेईल ना. नंदिनी ताई म्हणतात, आई काय हो तुम्ही गदडा वगैरे. मग आता मानिनी ताई म्हणतात, सॉरी ग बाई, तुझ्या नवऱ्याला गदडा म्हटले ना मी. मग नंदिनी म्हणते, बरं आई आपण प्लॅनिंगला लागूयात, जीवा इथे आले तर झालंच आपलं प्लॅनिंग. मग आता या मानिनी ताई म्हणतात, पार्थ आणि मिथुन भाऊजी कुठे आहेत? नंदिनी म्हणते, बघा ना लेट लतीफ आहेत, अजून आले नाहीत. आता तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि जीवाच तिथे येतो आणि या दोघींचा पचका होतो प्लॅनिंग. जीवा आल्या आल्या नंदिनी सारखी स्टाईल मारतो आणि म्हणतो, काय ग नंदिनी, मी जरा फोनवर बोलायला वळलो तर लगेच आली ना इकडे, तोंडाचा टॉक टाईम आणि पायाची भिंगरी, जरा शांत नाही बसवत का तुला? अगं बरं नाही ना तुला, लक्षात नाही का तुझ्या, आराम करत जावं, कधीतरी ऐकत जा ना माझं. नंदिनी म्हणते, अहो किती बोलताय मला, मी पेशंट आहे ना हो, जरा प्रेमाने बोला ना माझ्याशी. जीवा म्हणतो, बघ आई हे असं असतं, बघ तूच ओरड बरं हिला. मानिनी ताई म्हणतात, बरोबर आहे जीवा, तुझं बरोबर आहे. आणि काय ग नंदिनी, ऐकत नाहीस ना तू त्याचं, केवढी काळजी घेतोय तो तुझी, असं नाही वागायचं.
अरे जीवा सांगितलं बघ, ऐकेल ती माझं ऐकेल. जीवा म्हणतो माझ्या कपाळावर मी मूर्ख आहे असं लिहिलंय का गाई. यांची गंमत जम्मत चालू आहे. प्रेक्षकांना छान दाखवलंय संवाद. मग आता लगेच या दोघीचे दोघी म्हणतात बघू लिहिलंय का. जीवा म्हणतो काय चाललंय तुम्हा दोघींचं. नंदिनी चल आधी गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुला. नंदिनी म्हणते असं काय करताय. हो मी आत्ता आले ना रूममध्ये, मला गप्पा मारायच्या आहेत आईशी. जीवा म्हणतो अजून. अगो किती गप्पा मारणार आहेस आईशी. चल तुझ्या गोळ्या घ्यायची वेळ झाली आणि आईला झोपू दे जरा. मानिनताई म्हणतात अरे मला कुठे झोप आली आहे, आम्ही मारतोय ना गप्पा. तू जा बरं जीवा. जीवा म्हणतो नाही 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 मी सांगतो तुला आई. ते आता त्याला एक पुस्तक दिसतं तिथे आणि तो म्हणतो अरे वा आई हे पुस्तक बाबांचं आहे ना. अरे किती महिन्यापासून मला वाचायचं होतं हे पुस्तक, मला मिळतच नव्हतं. बरं झालं सापडलं. मारा तुम्ही गप्पा मारा, मी पुस्तक वाचतो. आता या मानिनताई म्हणतात अरे बाबा तुझ्या रूममध्ये जा ना, तिथे जाऊन वाच ना. जीवा म्हणतो नाही बाबांचं पुस्तक आहे हे, मी इथेच बसून वाचतो. तुमचं चालू द्या. पण आता या दोघींना पंचायत पडली ना, बर्थडेचं प्लॅनिंग कसं करावं याच्यासमोर. आता बघा तेवढ्यात मिथून काका येतात आणि मोठा पचका करतात. जीवा तिथेच बसलेला असतो, त्यांचं काही लक्ष नसतं. ते एकदम आतमध्ये येतात आणि म्हणतात जे काही करायचं आहे ना ते जीवा यायच्या आत करा पटापटा. जीवा म्हणतो काय करायचंय तुम्हाला मी यायच्या आत. तुम्ही दोघं इथे काय करताय. जीवा मिथून काकाला आणि पार्थला विचारतो. आता या दोघांचा जरा गोंधळ उडतो आणि सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. आणि बघा आता ही रम्या आली बाबा त्या काव्याकडे. पुन्हा एकदा तिचं डोकं खाते रम्या. आधी तर तिला गेल्या विचारते काय गं काव्या तुझी नंदिनी ताई बरी आहे ना आता. मग आता काव्या तिला म्हणते की होतीये हळूहळू रिकवर. रम्या म्हणते बरं आहे बाई, तसंही घरातले खूप काळजी करतायत तिची आता. अगं मामी तिच्यासाठी सतत काही ना काही खाय प्यायला बनवत असते. आणि जीवा तर तिचे लाड करायला सतत पुढे करत असतो. आणि तिचा नवीन मित्र पार्थ तो सुद्धा खूप विचारपूस करत असतो बरं का तिची. आता ती असं बोलते ना तेव्हा काव्याला असा त्रास होतोय असं दाखवलंय त्यांनी. आणि मग या रम्याबाई म्हणतात अगं राहिलीस तू तर तुझ्या ताईवर जीव ओवाळून टाकायला मागे पुढे बघत नाहीस ग. अगं थोडक्यात काय तुझ्या ताईच्या मागे अख्खं घर झुलत असतं ग बाई. प्रेक्षकांनो कसं आहे ना या काव्याला आपल्याला नेहमी कॉमेडी रोलमध्ये बघायला आवडलंय. म्हणजे ती अशी छान चुणचुणीत तुणतुणीत मुलगी आपण पाहिली आहे. ती अशी राग दिसते ना बाई, मला असं वेगळंच वाटतं. खूप सिरियस दिसते ना ती, असं काय माहिती पण असं कुठेतरी असं तिला बघवत नाही असं म्हणायला हरकत नाही आहे. पण असो आता तिला जसा रोल दिला आहे तसं ती करते आणि छान करते. तर असो आता ही रम्या असं बोलल्यानंतर काव्या म्हणते मग काय झालं, माझी ताई आहेच चांगली, माझ्या ताईची काळजी घेत आहे सगळे, तर काय झालं. माझी ताई खूप काही करत असते सगळ्यांसाठी आणि मला अभिमान आहे. माझी ताई आहे आणि ती खूप काळजी घेते सगळ्यांची. आता लगेच ही रम्या म्हणते अगं चांगलं आहे ना, तुला तुझी ताई असल्याचा अभिमान आहे नंदिनी, आणि जीवाला त्याची बायको असल्याचा अभिमान आहे. आता ती मुद्दाम आठवून देते काव्याला आणि म्हणते असंच म्हणला ना ग तो पोलिसांसमोर. आता काव्याला ते सगळं आठवतं आणि पुन्हा ती डिस्टर्ब होते. रम्या म्हणते काय ग काव्या कसला विचार करतेस. अगं मी नव्हते घरी पण आईने सांगितलं मला सगळं. बरं झालं त्या दीपकला फोडून काढलं पार्थने आणि या आपल्या जीवाने मिळून. त्याच लायकीचा होता ग तो. पण मला एक कळत नाही आहे काव्या, पार्थ आणि जीवाने हे सगळं आधी का केलं नसावं. म्हणजे बघ ना त्या दीपकने घरात घुसून हल्ला केला तुझ्यावर, तेव्हा त्यांनी हे का नसेल केलं. आता लगेच काव्या म्हणते अगं नाही, त्या दिवशी हे गेले होते दीपकच्या मागे, गेटपर्यंत गेले होते ते, पण तेव्हा दीपक निसटला त्यांच्या हातून. आणि त्याच रात्री जीवाने सुद्धा सिक्युरिटी गार्डला कामावरनं काढून पण टाकलं होतं. आणि पार्थने तर त्यांच्या मित्राला फोन करून CCTV फुटेज पण मागवलं होतं. रम्या म्हणते अगं हो, पण पुढे कुठे काय झालं त्याचं. अगं दीपकने तुझ्यावर अटॅक केला तेव्हा पार्थ आणि जीवा जेमतेम गेटपर्यंत गेले होते ग. पण नंदिनीवर जेव्हा अटॅक झाला तेव्हा पार्थ आणि जीवाने मिळून, अगं त्या दोघांनी मिळून त्या दीपकची अख्खी कुंडली काढली ग. पोलिसांच्या मदतीने त्याची गल्ली शोधली, कुत्र्यासारखा त्याला फोडून काढला ग. जन्माची अद्दल घडवली त्यांनी त्या दीपकला.
अगं त्यांनी ठरवलं असतं तर तुझ्यासाठी पण हे करू शकले असते ते, पण त्यांनी कुठे केलं नाही ना. किती इन्फ्लुएन्स करते ही प्रेक्षकांनो रम्या, काही आपलं. आता नंदिनी पुढे रम्या पुढे म्हणते, नंदिनीसाठी महाभारत घडवलं ग त्यांनी, पण तुझ्यासाठी नुसते वरवरचेच प्रयत्न केले. आता लगे काव्याला जेलेसी वाटते आणि वाईट वाटायला लागतं, ती उठून उभी राहते. मग रम्या म्हणते, अगं मला जो प्रश्न पडलाय ना तो वेगळाच पडलाय बाई. म्हणजे नंदिनीवर हल्ला झाला तेव्हा जीवाने जाणं, दीपकला मारणं, हे सगळं मी समजू शकते ग, पण पार्थचं काय? पार्थ कशाला गेला होता तिथे दीपकला मारायला? मला तर आश्चर्य वाटतंय बाई, पार्थ कशाला गेला असेल तिथे? नाही म्हणजे मान्य आहे नंदिनी आधी त्याची बायको होणार होती, पण कुठे झाली? मग तो कशाला गेला असेल तिथे? मग आता काव्या म्हणते माझ्यासाठी गेले ते. रम्या म्हणते, अगं काय ग काव्या, किती भोळी आहेस तू. तुला कोणी काही सांगितलं ना तर तू लगेच विश्वास ठेवतेस. मला नाही वाटत तुझ्यासाठी पार्थ गेला असेल, तो नंदिनीसाठीच गेला असणार आहे तिथे 100%. बघ आता लगेच काव्या त्या गोष्टीचा विचार करायला लागते आणि पुन्हा रम्या म्हणते, कमाले बाई, नंदिनीचा आत्ताचा नवरा आणि आधीचा होणारा नवरा दोघेही किती काळजी करतात ना नंदिनीची. कमाले बाई, खरंच कमाल. नशीबवाने ग बाई नंदिनी, उगाच नाही म्हणाले मी. नंदिनीच्या मागे पुढे अख्खं घर झुलत असतं. नंदिनीला या घरात जेवढी किंमत आहे ना तेवढी तुला नाही आहे ग काव्या. नाही म्हणजे तुला तो खरंच किंमत नाही आहे ग काव्या, मी मनापासून सांगते बघ. आता काव्या तिच्याकडे बघायला लागते आश्चर्याने. मग रम्या म्हणते, अगं नाही पण कसं आहे ना काव्या, मी ठरवलंय आपलं म्हणणं जर कोणी ऐकून घेत नसेल ना तर आपल्याला असं काहीतरी करावं लागतं ज्यामुळे लोक आपल्याला सिरियसली घेतील. काहीतरी असं दाखवावंच लागतं ग चमत्कार. आता ती जेव्हा असं बोलते ना रम्या, तेव्हा काव्याला तिचं बोलणं पटतं बरं का. आता एवढं पण समजलं नाही का काव्याला की आपल्या बहिणीवरती जो अटॅक झाला तो जीव घेणा होता. तिच्यावरचा अटॅक पण जीव घेणा होताच, पण त्याने दुसऱ्यांदा हल्ला केला म्हणूनच सगळे सिरियस झाले ना. असो, आता रम्या म्हणते विचार कर हं, आणि मग संत्रा बर्फी खा. असं म्हणून तिने ती अख्खीच्या अख्खी बर्फी काव्याच्या हातात टेकवली आहे आणि असं म्हणून ती निघून जाते. तिला मजा येते रम्याला, आपण कसं काव्याला इन्फ्लुएन्स केलं, मज्जा आली. आता ती तिथून निघून गेल्यानंतर काव्याला पण टेन्शन आलं की खरंच नंदिनी ताईलाच महत्त्व आहे. पुन्हा ती तिच्या अंगात वारं शिरल्यासारखं करते. तर असो, आता बघा यांची बर्थडेची प्लॅनिंग चालू आहे वाढदिवसाची, आणि आता ते मिथुन काका शिरलेत आतमध्ये खोलीत आणि एकदम ते बोलले ना की जीवा इथे नसताना आपण प्लॅनिंग करू. आणि मग जीवा म्हणतो, काय रे काका, मी इथे नसताना कशाची प्लॅनिंग करायची आहे तुम्हाला? काय रे, काय चाललंय तुमचं? जीवा यायच्या आत काय करायचं होतं? तुम्ही दोघं इथे काय करताय? मिथुन भाऊजी म्हणतात, इथे काय करताय म्हणजे काय? आय डोंट लाईक जीवा. अरे इट इज डिस्कस्टिंग. नाही तू मला आपलं मानू नकोस, पण मी मानतो ना मला आपलं. नाही म्हणजे ही माझ्या दादा वहिनीची रूम आहे आणि मी इथे कधी येऊ जाऊ शकतो, तू मला असं विचारू शकत नाहीस. मग लगेच पार्थ म्हणतो, हो म्हणजे काय, आई बाबाची खोली आहे ही, आणि काय काम आहे? हां, आता मानिनी ताईकडे बघून पुन्हा म्हणतात, काय काय काम काय आहे? मग मानिनी ताई म्हणतात, मला काय विचारताय, तुम्हीच इथे आलात ना, मला काय माहिती काय काम आहे. आता यांची जरा धांदल उडाली आहे, काय बोलावं यांना उमजे ना. मग लगेच जीवा म्हणतो, काय काम होतं तुम्हाला इथे, कशाला आले? मग मिथुन भाऊजी म्हणतात, असंच आलो होतो रे फिरत फिरत. मग पार्थ म्हणतो, हो फिरत फिरतच आलो होतो. ते काय झालं, मी खूप वेळ झाला आईला बघितलंच नव्हतं. आईला बघितलं. आता कशी आहेस आई तू? जीवाला तो विचारतो, तू कशाला आला होतास इथे? जीवा म्हणतो, मी पण फिरत फिरत आलो आणि आईला पाहायला आलो, आणि आता मी पुस्तक वाचणार आहे, मला डिस्टर्ब करू नका. असं म्हणून आता तो तिथेच बसलाय. आता हे चौघजणं खाणाखुणा करताय एकमेकांकडे बघून. नंदिनी आणि मानिनी ताई खुणवतात, चला चला आपण बाहेर जाऊ. आता हे चौघं बाहेर जाणार. तेवढ्यात जीवा म्हणतो, 1 मिनिट थांबा, काय चाललंय तुमचं? काय प्रकार आहे हा सगळा? काही सांगणार आहे का कोणी मला? कुठे चाललायत तुम्ही सगळे? मानिनी ताई म्हणतात, कोण कुठे चाललंय? आता हे दोघं आले तसे परत चालले. आता पार्थ मला भेटायला आला होता तसा चालला. जा 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 पार्थ जा. मिथुन भाऊजी म्हणतात, वहिनी मी पण येतो बरं का. मानिनी ताई म्हणतात, गेले गेले, आम्ही आहोत इथेच. अरे जीवा, तू एक काम कर ना, तुझ्या खोलीत जा आणि निवांत झोप आणि ते पुस्तक वाच झोपता झोपता. मग आता जीवा म्हणतो, नको नको, मी इथे बसूनच वाचतो ते पुस्तक. तुमच्या गप्पा चालल्या आहेत ना, करा की गप्पा.
थोडक्यात सांगायचं झालं तर प्रेक्षकांनो, हा नंदिनीला काही सोडेना, चिपकून बसलाय. आता या हळूहळू सासा सुना गप्पा मारतायत. आता या मानिनताई म्हणतात, अगो ये नंदिनी, आता कसं करायचं? नंदिनी म्हणते, आई आता जे प्लॅनिंग करायचं ना ते जीवाच्या समोर बसूनच करायचं. आता ओपन चॅलेंज केलंय नंदिनीने. आता याच्या समोर बसून ही कसं प्लॅनिंग करणार आहे ते तिचं तिलाच माहिती. पण असो, काय बाबा प्रेक्षकांनो, बोलून बोलून थकून जाते मी कधी कधी. नॉनस्टॉप बोलावं लागतं. एखादा लाईक करून टाका ना, बरं वाटतं जरा. चला, आपल्या मेहनतीला कोणीतरी एफर्ट देतंय ना, कोणीतरी किंमत करतंय ना त्याची, छान वाटतं हो तुमचे लाईक्स बघून आणि कमेंट्स बघून. तर पहा, आता मिथून भाऊजी आणि हा पार्थ दोघेजण किचनमध्ये आले आहेत कॉफी करायला. मग आता लगेच हे मिथून भाऊजी वैतागतात जीवावर आणि म्हणतात, काय यार पार्थ, आय डोंट लाईक दिस. कशाला आला असेल जीवा तिथे? आपल्या प्लॅनिंगचा बोऱ्या वाजला ना. आय डोंट लाईक इट, आय डोंट लाईक इट. पार्थ म्हणतो, शांत व्हा काका, मी कॉफी बनवतोय ना, तुम्हाला देऊ का? मिथून भाऊजी म्हणतात, दे बाबा दे, काय द्यायचं ते दे. ते बर्थडेचं प्लॅनिंग गेलं पाण्यात. दूध टाकून कॉफी तरी पिऊ. डिसगस्टिंग, डिसगस्टिंग, डोंट लाईक दिस, असं आगळं वेगळं इंग्लिश बोलून ते त्रागा व्यक्त करत असतात. तेवढ्यात नंदिनीचा मेसेज आलाय पार्थला आणि मग तो मिथून भाऊजीला सांगतो, अरे काका, नंदिनीचा मेसेज आलाय बघ. मिथून काका म्हणतात, काय झालं रे, प्लॅन कॅन्सल झाला का? मग पार्थ म्हणतो, नाही प्लॅन ऑन झालाय. मग मिथून भाऊजी म्हणतात, जीवासमोर असताना कसं प्लॅनिंग करणार? आता पार्थलाही तोच प्रश्न पडलाय. हो रे काका, कसं करायचं? आता इकडे बघा, जीवासमोर बसलेला असताना नंदिनी मुद्दाम मोठ्या मोठ्याने बोलत म्हणते, आई माझं ठरलंय, समोर कोणीही खेळाडू असू दे, पण मी माझ्या प्लॅनिंगनुसारच गेम खेळणार. मानिनीताई हसतात. नंदिनी म्हणते, बघाच तुम्ही आता. जीवा म्हणत असतो, सिरियसली यार नंदिनी, बुद्धिबळ खेळायची वेळ आहे का ही? नंदिनी आणि मानिनीताई बुद्धिबळ खेळतायत, चेस. मग आता मानिनीताई म्हणतात, तुला काय करायचंय? कशाला मध्ये मध्ये नाक खुपसतोय? तुझं वाच ना. जीवा म्हणतो, नाही तसं नाही, चाललंय माझं वाचणं. ते बघा हाताला लागलंय ना तिला जमेल का खेळणं? नंदिनी म्हणते, अरे का नाही जमणार, मी डाव्या हाताने खेळेल, मला काही प्रॉब्लेमच नाही आहे खेळायला. जीवा म्हणतो, मला आहे ना प्रॉब्लेम, थांब जरा थांब. हे बघ नंदिनी, तू एक काम कर, तू सांग डाव मी खेळतो. आता या मानिनताई म्हणतात, ए जीवा, तू जास्ती करतोय, तिचा डाव तिला खेळू दे, तू उगाचच आला ना तर आमचा डाव फसेल. मग जीवा म्हणतो, काय बोललात? आता मानिनताई टेन्शनमध्ये येतात आणि एपिसोड संपतो. प्रोमोमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय प्रेक्षकांनो. आता बघा, पार्थ ठरवतो की जीवाचा वाढदिवस फार्म हाऊसवरती करायचा साजरा, आणि ते सगळं तो नंदिनीला शेअर करतो. आणि नंदिनी काव्याला खोलीत बोलावून सांगते की आपल्याला जीवाचा वाढदिवस फार्म हाऊसवर सेलिब्रेट करायचा आहे देशमुखांच्या. मग एकदम काव्या म्हणते, पनवेलमधलं? नंदिनी म्हणते, तुला कसं काय माहिती? आणि आता ती काहीतरी थातूर मातूर उत्तर देते नंदिनीला. मग आता जीवाजवळ नंदिनीकडनं तिने ऐकलंय की फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा करायचा. आता हे दोघे फार्म हाऊसवर एकांत क्षण घालवायला गेले होते प्रेक्षकांनो. तिथे या दोघांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. पण आता बघा, ती डायरेक्ट काव्या जीवाजवळ जाते आणि म्हणते, ओ नंदिनीचे जीवा, थांबा जरा, अहो तुमचा वाढदिवस आहे ना परवा, मग काहीतरी आयुष्यात ट्विस्ट नको का? मग जीवा घाबरून म्हणतो, कशाचा ट्विस्ट? आता काव्या त्याला धमकवते आणि सांगते की मी आपल्या नात्याबद्दल परवा सांगणार आहे. आता बघूयात प्रेक्षकांनो पुढे काय काय घडतंय. मजा येणार आहे आता मालिका पाहायला. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, जीवा आणि काव्याने सोबत एकांतात घालवलेले क्षण सगळ्यांसमोर तिथे येतील का पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये? किंवा या दोघांना तिथे गेल्यावर वैयक्तिक त्रास तर होणारच आहे, पण बघत राहू, लग्नानंतर होईलच प्रेम. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून कळवा. आणि उद्याचा भाग आहे बरं का, रविवार असून सुद्धा. आणि मालिकेचे खरे खुरे रिव्ह्यू ऐकायचे असतील तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर कुठलेच खोटे रिव्ह्यू दिले जात नाही. जे मालिकेत आहे तेच दाखवलं जातं. तर भेटूयात उद्या प्रेक्षकांनो. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.